असं काय मंडळी, मी कल्याणी. तर आज होता वेडनेसडे. सो हा पसारा बघून तुम्हाला वाटत असेल की कुठं जात आहे मी. तसं मी शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे, तरी पण आता मी इकडे तुमच्यासोबत शेअर करूया म्हणलं, मोठा व्लॉग टाकूया. सो आता आम्ही चाललो आहे, हे शिफ्टिंग करतो आहे, हे घर सोडून आम्ही दुसरीकडे जात आहे. तर मी घर घेतलेलं आहे अमेरिकेमध्ये. सो असं झालं तर माझी मम्मी इंडियाहून पळत पळत इकडे येईल मला मारायसाठी, फक्त कारण मला तिने स्ट्रिक्टली सांगितलं 3 इयर्सने गपचूप इकडं येऊन जायचं आहे, तिकडं काही आपल्याला राहायचं नाही आहे. सो नाही, मी घर नाही घेतलं, पण आमची शिफ्टिंग चालू आहे. दुसरीकडे मी अपार्टमेंट घेतलेलं आहे, सो तिकडे आम्ही चाललो राहायला. चला तुमच्यासोबत पण शेअर करूया म्हणलं. सकाळी आवरून घेतलं सगळं, थोडीशी तिकडं पूजा करून घेऊया म्हणलं, म्हणून पाणी ते वगैरे घेऊन गेले होते मी तिकडे. तर चला मी तुम्हाला आता घर दाखवते, ते तिकडचं कसं आहे ते. आम्हाला तर खूप आवडलं. 6 महिन्यापासून आम्ही बघतच बसलो होतं घर. सो फायनली हे आम्हाला आवडलं. चला आता तिकडे जाऊया आपण. तर इकडे आलो तर खरं आम्ही सकाळी, मग की काही भेटली नव्हती आम्हाला, सकाळी भेटणार होती. सो त्यांनी तिकडे की घ्यायला गेले, की घेऊन आले. तर इकडे बघू शकता, हे असे अपार्टमेंट आहे तिकडचे. तर आता आपला व्ह्यू दाखवते तुम्हाला. आपल्या अपार्टमेंटच्या समोरचा गॅलरीचा व्ह्यू खूप छान आहे. तुम्ही पण बघितलं तर तुम्हाला पण खूप आवडेल. आम्हाला ते व्ह्यूमुळंच आम्ही हा इकडचं घर घेतलेलं. सो चला आपण दाखवते मी तुम्हाला पण आता. हा व्ह्यू बघून असं वाटतं कधी आपण इंडियामध्ये पण आपण असं फिरायला गेलो तर आपण कसं रिसॉर्ट बुक करतो, सो कसं त्याचा व्ह्यू राहतो तसाच इकडे व्ह्यू आहे. तर त्यासाठीच आम्हाला इकडचं खूप आवडलं होतं. तर ही गॅलरी दिसते तुम्हाला समोरची, तेवढी मोठी गॅलरी. आता आपण घरात एंट्री करूया, घरातून बघूया त्याचा व्ह्यू सगळा. तुमच्यासोबत मी शेअरच करेल, नाही तर अनन्या शेअर करेल तुम्हाला पूर्ण व्लॉग. इकडे गंमत झाली, इकडे वेलकम होम म्हणून त्याने एक गिफ्ट ठेवलं होतं. सो आम्हाला वाटलं ते खरंच गिफ्ट आहे, त्याच्यामध्ये काहीतरी दिलं असेल त्यांनी. पण अनन्या एवढी एक्सायटेड होती रात्रीच्या वेळेस की काय असेल, कारण की काल त्यांनी फोटोज दाखवले होते. सो त्यामुळे तिला वाटत होतं की खूप काही छान असेल काहीतरी, पण काय निघालं तर तुम्हीच बघून घ्या. त्याच्यामुळे मी एवढी हसले, त्याच्यानंतर तिला खूप चिडवलं. तर त्याच्यामध्ये त्यांनी क्लिनिंगसाठी कपडे आणि लिक्विड हे वगैरे सगळं दिलं होतं. तर तिचा मूड ऑफ सगळा झाला होता. सो तिला मी चिडवलं त्यानंतर. सो एनिवे त्यानंतर परत आम्ही गॅलरीमध्ये आलो. तर बघू शकता इकडं किती डक आहे. हा व्ह्यू आहे आपला आपल्या गॅलरीच्या समोरचा. तेवढा छान व्ह्यू दिलेला आहे त्यांनी. असं सकाळी मस्त मॉर्निंगला उठून मस्त व्ह्यू बघितला तर सगळा दिवस फ्रेश होऊन जाईल. आता बघूया इकडे आपल्याला करमतं का. तरी आता मी तुम्हाला थोडंसं दाखवते वरच्यावर, नंतर मग अनन्या तुम्हाला पूर्ण व्लॉगमध्ये दाखवेल कुठं कुठं काय काय आहे ते. आणि मी पूर्ण घर सेट केल्यानंतर पण व्हिडिओ नक्की घेऊन येईल. तुम्ही माझ्या ह्या व्हिडिओला प्रेम दिलं तर नक्की मी तुमच्यासोबत मोठा व्लॉग घेऊन येईन, मोठा व्हिडिओ. तर इकडे मी सगळ्यात पहिले फ्रीजच्या वस्तू सगळ्या ठेवून देत होते, कारण की ह्या फ्रोझन वस्तू सगळ्या खराब होऊन जातील, म्हणून सगळ्यात पहिलं आम्ही येतानाच घेऊन आलो होतो सोबत. आणि आम्ही मोठ्या सामानसाठी मूवर्स पण लावले होते. सो त्यांनी घेऊन येणार होते सगळं सामान, फक्त आम्ही खायचं आणलं, कारण की इकडे तर काय आपण हॉटेलमध्ये जाऊन खाऊ नाही शकत. सो घरीच मला बनवायचं होतं, म्हणून ब्रेकफास्टची तयारी करायसाठी मला थोडंफार सामान घेऊन यावं लागलं. सो मी ते सगळं घेऊन आले येताना, जेवढं लागतं ते ब्रेकफास्टचं, लंचचं, आणि बाकीचं मग त्यांनी घेऊन येणार होते दिवसभरासाठी. सो मी तेच शोधत होते, काही मला भेटतच नव्हतं. आम्ही सकाळी खूप लवकर आलो होतो, पूजा वगैरे करायची होती छोटीशी. सो मग देवारात बाप्पाची पूजा त्यांनी करून घेतली आणि ब्रेकफास्ट पण बनवत बसले होते साईडला मी. तर ब्रेकफास्टमध्ये सँडविच बनवलं होतं, कारण की तेच आपलं लवकर होतं, झटपट होतं. ब्रेड होते घेऊन आलेलो आम्ही पहिलेच. सो गॅलरीमध्ये असंच फिरत ते पण साईड बाय साईड आम्ही मस्त मज्जा करत होतो, कारण नवीन आपल्याला छान वाटतं. तर मस्त व्ह्यू पण होता, त्यामुळे आम्हाला खूप छान वाटत होतं, प्रसन्न वाटत होतं. तर मग ह्यांनी ते गेले होते तिकडं मूवर्सचं सगळं त्यांच्यासोबत सामान घेऊन यायला. मग आम्ही दोघीच इकडे घरामध्ये होतो. ब्रेकफास्ट वगैरे करून घेतला होता. तो आता अनन्या तुम्हाला सगळं घर दाखवते. तर बघूया आपण घर आता. Hi guys, welcome back to my channel. I hope you're doing good.
So today I'm going to show you our new house, home tour, apartment. So come. So this is our the door. Then here is our kitchen. We just ate breakfast. That's why this is a big little mess. So there, done, and then this is the bedroom, and then we have bathroom, and then this tub, then the commode, So yeah, like that. And let's light. Look at it. And then we have look, and this is the light of the thing. We can do that. Then come here. Right here there is a big dresser. We can put all dresses. It's like a big room. I can sleep in there. But now we are gonna show you later. And then this is our room. My mom and dad's room. And this is so big. Then we have, look at this view. It's not a view, but yeah. And then come here. Right here. You saw the kitchen, but let's move on to the kitchen. Right here. So here, I'm going to sleep. I'm going to I will show you a video. I'm going to make my bunk bed video. My home tour, my room tour. So here's the shifter. And over in the kitchen, there's a white light. Look at this light first. And then we have this white light. A bright and white shiny light. Come moving there. Okay, so here is, I forgot to show you the hall. So this is the hall, and there's a fireplace right here. We can in winter we can do some things. And here, I don't know what it called. And then right here, there's a little mini yoga thing. Then let's move on to the view. Sorry. So you guys come in, and it's actually sorry, and this is a beautiful view. Come in. So this is a nice and patio right here. So there's so much sun in this patio like this, and you can see the small duckies. Look there, 1, 2, 3, 4, so many duckies, and then we have one lakeside. Come here. So this is waterfall, a nice smell, and then we have our plant. And come here. Look, there's a null. In India we call it null. So this. Look at this. You can it's ready, and you can see the view. So yeah. बघितलं तुम्हाला आवडलं का घर नक्की मला सांगा. तर त्यानंतर मग आम्ही पूजेचं थोडं कळस मांडून घेतलं इकडे, कारण की आमची इच्छा होती इकडे तरी कळस मांडूया, कारण की मागचे जे आमचे 2 अपार्टमेंट होते तिकडे आम्ही खूप घाईघाईमध्ये गेलो होतो, तर तिकडे आमचं काही पूजा वगैरे काही झाली नव्हती. म्हणलं चला इकडे पण घाईच झाली शेवटी, तरी मला दूध उतू घालायचं होतं ते पण मी घातलं नाही. तरी आता काही नाही, देव बाप्पा आता माफ करेल. सो एनिवे तर तेवढं करून घेतलं, देवाची पूजा आपली साधी भोळी केली, कारण तेवढं छान वाटतं. स्वतःचं घर असलं काय आणि रेंटचं घर असलं तरी आपल्याला ते घर असतं, आपण तिकडे राहतो तर आपल्याला तिथं सगळं चांगलं ठेवावंच लागतं. सो म्हणलं चला पूजा तर केलीच पाहिजे, म्हणून आम्ही पूजा केली. आणि इकडच्या मला 2 गोष्टी खूप आवडल्या आहेत, ते तुम्हाला आता मी पुढं परत सांगेलच. खूप म्हणजे खूपच आवडले आहे. 2 गोष्टीमधली एक गोष्ट तुम्हाला माहीतच आहे आणि दुसरी गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर करेल, म्हणजे तुम्ही या व्हिडिओमध्ये बघितली आहे तरी पण मी सांगेल. तर इकडे त्यानंतर हे मूव्हर्स आले होते, सगळं त्यांनी हे करून टाकलं होतं, सगळं सामान ठेवत होते त्यांनी. आणि आम्हाला इथे छोटीशी भूक लागली होती, म्हणून म्हणलं काल रात्री भात होता तर त्याचीच मी फोडणी दिली, त्यालाच स्पायसी केला आणि तोच आम्ही खाल्ला. मग
सो इकडे बघू शकता एवढं सामान आलं होतं. आता सगळं पॅक झालेलं आहे घर. आता हे घर सेट करायला खूप वेळ जाईल. त्यानंतर मग आम्ही बाहेर गेलो होतो. बाहेर म्हणजे आम्हाला पहिलेच्या आमच्या अपार्टमेंटमध्ये जायचं होतं. तिकडं काम होतं आमचं, कारण की मला तिकडची थोडी क्लिनिंग करायची होती. तर मग मी ती करून आले. मग नेक्स्ट डे मॉर्निंगला मी ब्रेकफास्ट बनवला होता. तर रात्री एवढी काही छान झोप नाही लागली. आता पहिला दिवस आहे, सो एवढी छान झोप नव्हती लागली. नेक्स्ट डेच्या दिवशी मग आम्ही ब्रेकफास्टमध्ये पोहे बनवले होते. सगळ्यात पोहे बनवले इकडे आल्यानंतर. पहिला होतं ब्रेकफास्टमध्ये आम्ही सँडविच बनवलं होतं. आता हे सेकंड ब्रेकफास्टमध्ये पोहे बनवले. तर मस्त आम्ही पोहे एन्जॉय केले. त्यानंतर मग टी घेतला. आणि तुम्हाला मला एक गोष्ट सांगायची आहे. इकडची एक गोष्ट आवडली नाही मला, आणि 2 गोष्टी आवडल्या खूप. तर पहिली गोष्ट ही की हा गॅस आहे ना, त्याच्यावर खूप वाईट आहे. हा पूर्ण सेट यांनी वाईटचं केलेलं आहे. त्यामुळे ते क्लीन करायला एवढं जातं. आपण जेव्हा दुसऱ्याचं बघतो तेव्हा असं वाटतं की किती खराब राहत असतील हे. पण मी दिवसभरात 2दा एक ब्रेकफास्ट आणि दुपारचं जेवण बनवलं, तर एवढा लगेच खराब झाला तो. असं वाटत होतं मी किती दिवस झाले मी गॅसच क्लीन केला नाही. सो चला, त्यानंतर मी गॅलरीमध्ये आले होते. मस्त व्ह्यू एन्जॉय केला. आता थोडे दिवस छान वाटेल आम्हाला, तर व्ह्यू एन्जॉय केला. तर तुम्हाला मी बोलले होते 2 गोष्टी आवडलेल्या. हे म्हणजे ही एवढी मोठी गॅलरी आहे. तिकडे जिथं राहत होतो आम्ही ती खूप छोटी होती, स्मॉल होती, आणि असं व्ह्यू नव्हता. हे असं फील होतं की पूर्ण आम्ही असं घर आहे, आणि घराच्या समोर अशी एवढी मोठी गॅलरी स्पेस. आणि दुसरी गोष्ट नळ, इथं पाण्याचं नळ दिलेलं आहे आम्हाला त्यांनी. तर ते पण खूप भारी वाटलं. बाहेरच्या बाहेरच सगळं काही आपल्याला क्लीन करायचं असेल, नाही तर झाडांना पाणी टाकायचं असेल, तर त्यांनी तिकडे नळ दिलेला आहे, जो तुम्हाला अनन्याने दाखवलाच होता. तर खूप छान पाणी येतं त्याच्यामधून. त्यानंतर माझी इथे आता थोडी रोज आता ही क्लिनिंग चालू राहील, कारण की मग मला सगळं सेट करायचं आहे घर. तर मी हा पहिले TV युनिट क्लीन करून घेतला. TV युनिट क्लीन करून झाल्यानंतर मग मी स्वयंपाकाची तयारी केली. तर स्वयंपाकामध्ये डाळ केली होती, घट्ट डाळ आणि चपाती. आणि मग ते जेवण वगैरे झालं. त्याच्यानंतर TV बसून घेतला, कारण की अनन्याला TV बघायचा होता. एक दिवस झाला मॅडमनी TV बघितला नव्हता, तर तिला TV बघायचा होता कधीपासून. सो मी अशा प्रकारे हे TV युनिटचं सगळं सेट केलेलं आहे. तर कसं वाटतं ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला आवडलं का हे TV सेट केलेलं? काही चेंजेस असेल करायचे तर ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मी नक्की ट्राय करेल चेंज करायचं. सो नंतर मग हे जसे फ्लॉवर्स ते ना मी आणले होते, तर ते मला सगळंच त्याचे स्टिकर्स ते काढून घ्यायचे होते, तेच काढून घेत होते मी. मग संध्याकाळच्या वेळी थोडंसं असं सेट केलं होतं घर. ॲटलिस्ट हॉल तरी करून घेतला, आणि परत मग किचनची क्लिनिंग करून घेतली. मग नेक्स्ट डे मी तुमच्यासोबत हे 2-3 दिवसाचे व्हिडिओ शेअर करते आहे. पूर्ण कंबाईन करून पूर्ण एक व्हिडिओ बनवलेला आहे. तर नेक्स्ट डेच्या दिवशी मग मला मेथीची भाजी यांनी घेऊन आले होते. मग मेथीची भाजी नीट करत बसलो होतो आम्ही दोघी. त्यानंतर अनन्याचे हेअर्स पण खूप खराब झाले होते, तर तिचे हेअर्सला मस्त अशी सागरवेणी घालून दिली मी तिला. आणि मी तुम्हाला आता सांगते, हा एक डब्बा शोधायसाठी मला हे एवढे बॉक्सेस ओपन करावे लागले. म्हणलं आता काही करून आपल्याला घर सेट करावंच लागेल. सो मला किचनचं खूपच टेन्शन आलं होतं. तर परत ते नाही होत, तर मग ते डब्बा मी बघितला, शोधला, खूप भेटला नाही. नंतर भेटला तो डब्बा. परत मग मला हे TV युनिटचा हा ड्रॉवर लावून घ्यायचा होता. मग तो मी ड्रॉवर लावून घेतला. परत मग इकडे आले. मग इकडचे सगळे डब्बे सगळे काढून घेतले, कारण की दुपारचं सगळं झालं होतं स्वयंपाक जेवण वगैरे करून. म्हणलं चला आता तरी किचनचं हे करून घेऊया. तर पहिले मी डब्बे त्यानं काढून घेतले. मग परत आम्ही थोडंसं बाहेर आलो. थोडंसं फ्रेश व्हायचं होतं मला, कारण की खूप टेन्शन आलं होतं घर सेट करायचं, कारण की मला काहीच कुठे भेटत नव्हतं. मग घरी आले. परत घरी आल्यानंतर हे माझं मातीचं गॅलरी थोडीशी आवरून घेऊया म्हणलं. मग घरी आल्यानंतर ही माती टाकून दिली, आणि आम्ही थोडंसं बाहेर गेलो होतो. त्याच्यामध्ये आम्ही हे सगळं सामान घेऊन आलो होतो. होलसमला गेलो होतो, तिकडून हे सगळं सामान घेऊन आलो. थोडं स्नॅक्स वगैरे. आता 2-3 दिवस घर सेट करेल तर लागतीलच खायला ते. इकडे तर काही आता ठरवलेलं आहे मी डाएट करायचं. आता कधी तो दिवस येणार आहे डाएट करायचा त्या देवाला आणि मलाच माहिती. सो चला, मग म्हणलं चला आता सेट करून घेऊया. म्हणून आम्ही आता ठरवलं होतं किचन आज काही करून सेट करून घेऊया. तर मी सगळ्यात पहिले बॉक्सेस काढून घेतले, आणि इकडे आम्ही ट्राय करत होते म्हणजे मोठे जे कंटेनर्स आहे तर त्याला सेट करायचं, तर ते काही बसले नाही. म्हणून मग आम्ही जसं होतं तसंच ठेवून दिलं. आणि मग हे जसे आपले डबे आहेत ते सगळे लावून टाकले. सगळे माझे
मसाले त्यांनी सगळे पल्सेस हे भरून ठेवलं. आणि मी हे एक चांगलं केलं होतं की मी जेव्हा यायचं होतं, आम्हाला प्लॅन होताच आमचा मूव व्हायचं, तर त्याच्या पहिलेच मी घरनं जेव्हा तिकडे जुन्या घरी होते तिकडेच मी सगळी क्लिनिंग करून घेऊन आले होते. माझे कंटेनर्स, माझे सगळं हे तिखट मिठाचा डब्बा सगळं मी तिकडे क्लीन करून इकडं आणलं होतं. कारण की मला इकडं आल्यानंतर मला माहितीच होतं की असं होईल की मला दगदग होईल, सगळं पसारा राहील. तर हे सगळं स्वच्छ दिसलं पाहिजे. आता नवीन नवीन आहे तर सगळं क्लीन करून तो त्यासाठी मी सगळं क्लीन करून घेऊन आले होते. म्हणून मला आता हे खूप सिम्पल असं चाललं आहे. म्हणून मग मला सेट करायला काहीच वाटलं नाही. म्हणून मग मी सगळे माझे पल्सेस भरून ठेवले. आणि लिटरली मला खूप थकवा आला होता. मला असं वाटत होतं की कधी संपणार हे. तर आता शेवटी आपलं किचन तर झालेलं आहे. नेक्स्ट डे मॉर्निंगला मग मी हे मला लावायची होतं मेथी. आणि इकडं आलो आहे म्हणलं चांगला स्पेस आहे वरून आणि ऊन पण छान येतं आहे. तर मग मी त्याच्यासाठी मेथी आणि कोथिंबीरचं भिजत घातलं होतं. बघूया आता येईल का ते. तर ते मी भिजत घातलं होतं पूर्ण दिवस, एक दिवस घालूया म्हणलं. मग ते केलं. त्याच्यानंतर मग मला फ्रीज क्लीन करायचा होता. कारण मी ज्या दिवशी आले होते त्या दिवशी सगळं कोंबून ठेवलं होतं. कारण की मी खूप थकले होते, काय मला काहीच सुचत नव्हतं. मग मी ते दिलं होतं तसंच कोंबून. तर आता आज मी सेट केला फ्रीज. तर फ्रीज सेट केला. त्याच्यानंतर ड्रेसर सेट करायला घेऊन आले होते. मग ड्रेसरला क्लीन करून घेतलं. तो पूर्ण क्लीन करून त्याच्यामध्ये मला कपडे भरायचे होते, खूप कपडे होते. त्यानंतर क्लोजेटमध्ये पण सेट करून घ्यायचे होते. इकडचं क्लोजेट खूप मोठं आहे पण यांनी कप्पेच दिले नाही आहे. त्याच्यामुळे मला खूपच प्रश्न पडत होता की मी कुठं काय काय ठेवू. त्यानंतर कसं बसं त्याला पण थोडं सेट करून घेतलं. आणि माझं इथं मेकअपचं सामान पण मी इकडं सेट केलं थोडंसं. जसं मला जे समोर दिसते तसं मी थोडं करते आता. बघू आता हळूहळू जेव्हा सेट होईल मी पूर्ण, तेव्हा मग मी हळूहळू सगळं छान प्रकारे अजून करेल. आणि आपण जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात जाऊ द्या, कुठल्या पण कोपऱ्यात गेलो ना तर आपल्याला हे म्हणजे वॉशरूममध्ये हा हँड स्प्रे आणि त्याच्यानंतर आंघोळ करायसाठी हा मग आणि बादली ते पाहिजे म्हणजे पाहिजे. त्याच्याशिवाय आपण कुठेच राहू नाही शकत. त्याच्याशिवाय असं फीलच होत नाही की आपण पूर्ण दिवसभरात फ्रेश झालोय. तर आम्हाला जायचं होतं, एक इन्व्हिटेशन आलं होतं सो तिकडे जायचं होतं. तिकडे जेंडर रिव्हीलची पार्टी होती सो आम्ही तिकडे गेलो. मस्त तिकडे एन्जॉय केलं. सो इकडे तुम्ही बघू शकता सगळ्यांनी गर्ल्सचं पिक्चर्स सिलेक्ट केलेलं आहे जास्त करून. तर आम्ही तेच विचार करत होतो की गर्ल होईल म्हणून. तर पुढे काय झालं ते तुम्हाला समजेलच आता पुढे व्हिडिओमध्ये. तर चला आपण बघूया ते. तर ह्यांनी मस्त असं इकडे स्नॅक्समध्ये सगळ्या प्रकारचं केक वगैरे बर्गर हे सगळं खूप छान बनवलं होतं. तर त्यांनी हे सगळं घरी बनवलं होतं. तर खूप छान होतं. पाणीपुरी पण खूप टेस्टी होती, खूप आवडली. त्यानंतर त्यांचे गेम्स चालू होते खेळायचे. त्यांनी असा गेम खेळत होते की त्यांचे जे लहानपणीचे जे फ्रेंडचे फोटोज होते तर त्यांनी ओळखायला सांगितलं हे कोण आहे. तर तेच ओळखणं चालू होतं. त्याच्यानंतर इकडे त्यांना खूप गेस करायला लावले. 2-3 असे सरप्राईज होते की गेसमध्येच गेला वेळ आमचा की आता समजेल नंतर समजेल. पण शेवटी समजलंच की काय होणार ते. तर खूप छान त्यांनी सरप्राईज प्लॅन केला होता. मस्त वाटलं त्यांना पण, मम्मी पप्पांना पण खूप छान वाटलं त्या.
सरप्राईज बघून ते, म्हणून आम्हाला खूप भारी वाटलं. आम्हाला फर्स्ट टाईम आम्ही असं जेंडर रिव्हील पार्टीला गेलो होतो, म्हणून आम्हाला पण ते खूप नवीन वाटत होतं. मज्जा आली तिकडे पण. सो असे होते माझे हे 2-3 दिवसाचे डेज. तर कसं वाटलं नक्की तुम्ही मला कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की मला फॉलो करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.